हॅपी फ्रेंडशिप डे सगळ्यांना. मेसेज उशिरा टाकला कारण की घरात खूप कामं होती, तर मी तुम्हाला दाखवत होते आज मी काय काय काम करत होते, पण मला टाईम नाही भेटला कारण की घरात मी एकटीच होते. माझी मम्मी चर्चला गेली होती, तर त्याच्यामुळे मला वेळ नाही जमलेलं लवकर ब्लॉग टाकण्यासाठी. तर आज म्हणून ब्लॉग टाकला, तर माझा टाईम भेटला आहे. माझी लहान मुलगी झोपली आहे कारण की हे बघा तिला दाखवायचं म्हणजे जोरात बोलल आणि जी लहानी आहे तिला पण तू उठवून टाकलं असं आमच्यावर आहे. तर काय चाललं आहे अजून काय विशेष? पण खरंच प्रत्येक असे डे वगैरे आलं तरी छान वाटतं, कारण की कसं आहे आपल्याला त्या गोष्टीचं त्या दिवसाचं महत्त्व कळतं आणि आपल्याकडं प्रत्येकाकडं एक ना एक अशी फ्रेंड असतेच की जिला आपण सगळ्या गोष्टी शेअर करतो, बोलतो, सांगतो वगैरे सगळं, नाही का. चांगली गोष्ट आहे, पण एक दिवस आपल्या फ्रेंड लोकांसाठी आणि त्यांच्याबरोबर घालवणं म्हणजे खरंच खूप एक छान गोष्ट आहे. आणि हे असे डे वगैरे आहेत म्हणून त्याचं महत्त्व तेव्हा आपल्याला कळतं, आहे की नाही. तर माझ्याकडे तर फ्रेंड्स नाही आहेत, माझ्याकडे फक्त असे हातावर मोजतेले असे 1-2च फ्रेंड आहेत आणि ते पण खूप छान आहेत. म्हणजे ते नेहमी जेव्हा पण मला अडीअडचण होती तेव्हा त्यांनी नेहमी माझी संगती आहेत आणि माझी साथ दिली त्यांनी खूप. तर म्हणजे असे 2-3 जण आहेत, त्याच्यामध्ये पण 2 फ्रेंड्स आहेत आणि एक मुलगी आहे माझ्या हॉस्टेलची आहे, पण छान आहे. म्हणजे त्यांनी माझ्या जेव्हा मला गरज होती, खूप गरज होती, म्हणजे माझी परिस्थिती म्हणजे एकदमच बोलता येणार नाही तशी होती आणि त्यावेळेस मला फायनान्शियल म्हणजे गरज होती, तर त्यावेळेस त्या व्यक्तींनी मला मदत केली ऐन टायमाला. आणि त्यांनी अजून पण त्यांनी म्हणजे ते रिफंड माझ्याकडून मागितलं नाही आणि ते मागतच नाही. ते म्हणतात नको रिफंड नको करू. म्हणजे असे काही मित्र आहेत की जेणेकरून कधी कधी पैशांमुळे मित्रांमध्ये खूप वाद होतात, त्यांची मैत्रीण तुटते. पण हे 3 व्यक्ती आहेत की त्यांनी अजून पण म्हणजे माझ्याकडून घेतलेले पैसे ते परत मागितले नाही आहेत. ते बोलतात नको राहू दे तुझ्याकडे. म्हणजे अशी मैत्री पाहिजे, म्हणजे पैसे घेतले नाही म्हणून नाही, पण असे एक अंडरस्टँडिंगवाले पाहिजे मित्र. आणि ते फक्त 2 का 3च आहेत माझ्याकडे आणि ते 3च आहेत. ते म्हणजे खूप स्पेशल आहेत माझ्यासाठी. तर असे पण तुमच्याकडे असतील कोणते फ्रेंड तर मला प्लीज नक्की कमेंट करून सांगा की तुमच्याकडे असे कोणते आणि किती फ्रेंड्स आहेत की जे तुमच्या